महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। अजित पवार यांच्या केबिनमध्ये शरद पवार यांचा आता फोटो लावण्यात आलेला आहे। केबिनमध्ये शरद पवारांचा हा फोटो आता लावण्यात आल्याचं दृश्यांमधनं समोर येताना दिसतंय। शरद पवारांनी एकीकडे पक्षातनं बाहेर पडलेल्या या नेत्यांना आपले फोटो वापरायला मनाई केलेली होती। बॅनर, होर्डिंग्स किंवा इतर कुठल्याही ठिकाणी आपले फोटो वापरले जाऊ नयेत अशा सक्त सूचना शरद पवारांनी या सगळ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना दिलेल्या होत्या। मात्र तरी सुद्धा अजित पवार यांच्या दालनामध्ये शरद पवार यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे। याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर पाहतो आहोत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, शरद पवारांचा फोटो अजित पवार यांच्या केबिनमध्ये लावला गेलेला आहे। शरद पवारांनी खरं तर सक्त सूचना दिलेल्या होत्या की जे कोणी फुटून गेलेले आहेत राष्ट्रवादीतनं त्यांनी आपले फोटो कोणत्याही प्रकारे वापरू नयेत। मात्र तरी सुद्धा फोटो लावण्यात आलेला आहे। अजित, काय माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की जेव्हा शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे कोणाचे, शिवसेनेचे म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे का उद्धव ठाकरे हे त्यांचे जे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत त्यांचे, म्हणजे कुठेतरी या फोटो वापरावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाद झाला होता आणि अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते। हा आता पार्ट 2 देखील आलेला आहे, कारण का राष्ट्रवादीमध्ये देखील उभी फूट पडलेली आहे आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा फोटो वापरू नये असं अजित पवार गटाला सांगण्यात आलं होतं। त्यावरून देखील आरोप प्रत्यारोप झाले होते। स्वतः सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील यांनी देखील यावर भाष्य केलं होतं। हे 5व्या माळ्यावरचं अजित पवार यांना तात्पुरतं दिलं गेलेलं कार्यालय आहे। या कार्यालयामध्ये सकाळीच जे अजित पवार आले होते आणि त्यांनी या ठिकाणी जे वित्त अधिकारी आहेत म्हणजे अर्थ खात्याचे अधिकारी जे आहेत त्यांची बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं सकाळची बैठक होती आणि ही संपूर्ण अजित पवारांची केबिन आहे आणि इथे हा शरद पवारांचा फोटो आहे। म्हणजे मुळात ज्या गोष्टीवरून सगळी चर्चा झाली होती, शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार गट जो राष्ट्रवादीचा, त्यांनी असं म्हटलं होतं की जो फोटो जो आहे शरद पवारांचा तो वापरला जाऊ नये। पण अजित पवार यांच्या केबिनमध्ये जो फोटो जो आहे तो शरद पवारांचा लावला गेलेला आहे, कारण का वारंवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार फुटलेले आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये प्रत्येक भाषणाची सुरुवात करताना हेच म्हटलं होतं की शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि आम्ही त्या दैवतासोबत नेहमीच आहोत। पण पांडुरंगाच्या आजूबाजूला जे बळवट तयार झालेत त्यामुळे हा सगळा घोळ होतो आणि म्हणून आम्ही बाहेर पडलेलो आहे। शरद पवारांवरती कोणीच आरोप केले नव्हते। जसं धर्मवीर आनंद दिघे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील यांचे फोटो जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या केबिनमध्ये लागले होते, त्याच पद्धतीने आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडून देखील त्यांच्या केबिनमध्ये शरद पवारांचा फोटो लागलेला आहे। म्हणजे कुठेतरी फोटोचं राजकारण जे आहे किंवा फोटोवरून जे आरोप प्रत्यारोप होणार आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही सुरू आहेत आणि अजित पवारांच्या याच केबिनमधून ते पुन्हा एकदा दिसतंय। सकाळच्या वेळेस याच ठिकाणी अर्थ खाते अधिकारी जे होते, नितीन गरीद असतील किंवा इतर वरिष्ठ अधिकारी होते, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गेले होते अजित पवार। साधारणपणे अर्धा तास त्यांनी चर्चा केली होती आणि हे तात्पुरत्या स्वरूपाचं कार्यालय वरती 6व्या माळ्यावर त्यांना मुख्य कार्यालय दिलं गेलेलं आहे, त्याचं काम सुरू आहे। पण ज्या पद्धतीनं त्यांच्या कार्यालयामध्ये शरद पवारांचा फोटो आहे आणि माझा फोटो वापरू नये किंवा या फोटोवरून जी भाषा केली गेली होती, जो वाद आणि आरोप प्रत्यारोप झाला होता, या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या केबिनमध्ये शरद पवारांचा फोटो असणं म्हणजे एक प्रकारे या पुन्हा वादाला तोंड देण्यासारखं आहे किंवा शेवटी ते म्हणणारेच आहेत किंवा राष्ट्रवादीचे सगळेच नेते म्हणतात की शरद पवार हे आमच्या बरोबर। आता आणि या फोटोच्या मुद्द्यावरनं कुठेतरी वाद पुन्हा एकदा पेटतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। शरद पवार गटाकडून आता या सगळ्या प्रकारानंतर नेमकी काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित, धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल।